शिक्षक विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतिमूल्य, जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवत असतो. चांगले संस्कार, योग्य शिक्षण आणि जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळेच येते. शिक्षक म्हणजे अपूर्णला पूर्ण करणारा, तत्वातून मूल्य फुलवणारा. शिक्षक म्हणजे निखळ झरा, अखंड वाहत राहणारा. अशीच एक हाडाची शिक्षिका ज्यांनी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात उषा काल निर्माण केला, त्या म्हणजे अर्थातच सौ उषा चंद्रकांत येवले. 33 वर्ष 3 महिन्यांच्या आपल्या ज्ञानदानाच्या प्रदीर्घ सेवेतून त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा इथवरचा प्रवास मात्र साधा सोपा सरळ नक्कीच नव्हता. विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक आधी स्वतःला घडवत असताना किती दिव्यातून जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सौ उषा मॅडम. दिनांक 1 सप्टेंबर 1966 रोजी खानदेशातल्या जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी या छोट्या गावी उषाताईंचा जन्म झाला. उषाताईंचे माहेर नाशिक जिल्ह्यात असलेल्या दहिवड या छोट्याशा गावचे. वडील कैलासवासी रघुनाथ शंकर अलई व आई श्रीमती सिंधुबाई रघुनाथ अलई. अलई दाम्पत्याला एकूण 6 अपत्य, 4 मुली आणि 2 मुलं. उषाताई या सर्वात मोठ्या. सौ उषाताईंचे इयत्ता 1 पासून 10वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण आपल्या मूळ गावी अर्थात दहिवड येथे झाले, तर 11वी व 12वी मालेगाव येथील नामवंत अशा MSG कॉलेज येथे झाले. वर्ष होते 1983-84. दुसऱ्याच वर्षी म्हणजे दिनांक 11 जून 1985 साली उषाताई खानदेशातल्या लामकानी या गावातील कैलासवासी दिगंबर येवले व कैलासवासी नर्मदाताई येवले यांचे सुपुत्र श्री चंद्रकांत दिगंबर येवले यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. श्री चंद्रकांत दिगंबर येवले हे आपणा सर्वांना श्री CD येवले या नावानेच सुपरिचित आहेत. पती श्री CD येवले वरळी येथील एका कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होते. मुंबईच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या दिनचर्येत सकाळी 8 वाजता त्यांनी घर सोडले की घरी यायला त्यांना रात्रीचे 8 वाजत. त्यामुळे सौ उषाताईंना जवळपास 12 तास घरी एकटे राहावे लागत असे. घरी दिवसभर काय करायचं हा प्रश्न उषाताईंना भेडसावू लागला. पती श्री CD येवलेंच्याही मनात याविषयी काहीतरी चालू होतं की आपल्या पत्नीचे 12वी पर्यंतचे शिक्षण झाले आहे, काहीतरी केलं पाहिजे. अशातच त्यांच्याकडे घाटकोपर येथील श्री MP वाणी तथा तात्या काही कामानिमित्त आले असता त्यांनी घरी बसण्यापेक्षा DED करण्याचे सुचवले. काहीतरी करण्याची जिद्द आणि पतीने दिलेली साथ या सुवर्ण मध्यातून उषाताईंनी त्वरित होकार देत DED करायचे ठरवले. मग सुरू झाली DEDला प्रवेश मिळवण्याची धडपड. अनेक कॉलेजेसमध्ये जाऊन अर्ज केले आणि शेवटी प्रयत्नांना यश मिळाले. इच्छा तिथे मार्ग, त्याप्रमाणे नूतन ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुलुंड येथे उषाताईंना DEDसाठी प्रवेश मिळाला. म्हणता म्हणता DEDही पूर्ण झाले. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात. अगदी तसेच झाले. येवले दाम्पत्य राहत असलेल्या परिसरातल्या राजे शिवाजी एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये उषाताईंना सहशिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. सौ उषाताईंच्या आनंदाला पारावार उरला नाही. उषाताईंचे प्रयत्न आणि पती CD येवलेंच्या भरभक्कम साथीने दहिवडसारख्या लहानशा गावातली मुलगी मुंबईतल्या चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षिका झाली. खरोखर सगळे अचंबित करणारे आहे. दरम्यानच्या काळात येवले दाम्पत्याला मयूर आणि पियुष ही 2 अपत्य झालीत. घर मुलांनी भरून गेले. एक आई म्हणून कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच उषा मॅडम विद्यार्थीरूपी आपल्या मुलांनाही सांभाळत. 1991 पासून सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या उषा मॅडम यांनी इयत्ता 1 ते 7वीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य केले. सतत नाविन्याचा ध्यास असणाऱ्या उषाताईंना शांत कसे बसवले जाईल. नोकरी करत असताना त्यांनी अनेक प्रकारचे प्रशिक्षणही घेतले. 2007-08 या वर्षी त्यांनी सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता 5वीसाठी 13 दिवसाचे स्मार्ट PT प्रशिक्षण घेतले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना व्याकरणातील काळ, क्रियाविशेषण, अव्यय यांच्या संकल्पना विविध शैक्षणिक साहित्य व उपक्रमांद्वारे स्पष्ट करून कृती संशोधन केले. 10वी, 12वी आणि D.Ed झाल्यानंतर उषा मॅडम यांची शिक्षणाप्रती असलेली तळमळ थांबली नाही. त्यांनी डोंबिवलीच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ज्ञानमंदिर या महाविद्यालयातून 2014 साली BA पूर्ण केले. ज्ञानार्जनाबरोबरच उषा मॅडम इतरही उपक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेत व आपली चुणूक दाखवत असत. शिक्षक संघटनेत काम केल्यामुळे माजी आमदार कैलासवासी वसंत बापट यांच्यासमोर सौ उषा मॅडम यांनी अनेक समस्या मांडल्या. बापट साहेबांनीही योग्य वेळोवेळी मदत करून चांगले मार्गदर्शन केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे त्यावेळचे माननीय आयुक्त श्री T. चंद्रशेखर यांनी शाळेच्या कामासाठी मोलाची भूमिका बजावली. माजी आमदार व पतसंस्थेचे सल्लागार माननीय श्री रामनाथ मोते साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत सौ उषा मॅडम यांनी खासदार श्री वसंत डावखरे यांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानपत्र मिळवले होते. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ यांच्यातर्फे उषाताईंना खानदेश रत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्काराने चाळीसगावचे आमदार श्री मंगेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनानिमित्त वर्ष 2023-24 या वर्षी काही मोजक्या शाळांमधून निवड झालेल्या शिक्षकांमध्ये सौ उषाताईंना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन उपायुक्त माननीय स्वाती देशपांडे कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले होते. या सर्व प्रवासात येवले दाम्पत्याची मुलं कधी मोठी झाली ते कळलंही नाही. सौ उषा मॅडम आणि श्री CD येवलेंनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केले. मोठा मुलगा मयूरने BE मेकॅनिकल केले आहे. एवढ्यावरच न थांबता त्याने लखनौ येथील नामांकित IIM लखनौ या इन्स्टिट्यूटमधून MBA सुद्धा पूर्ण केले. आज मयूर पुणे येथे EY कंपनीत मॅनेजर या पदावर काम करीत आहे. मयूर यांची पत्नी सौ तेजस्वी याही MSc बायोकेमिस्ट्री झाल्या आहेत. तेजस्वी या झवेरी फार्म केम कंपनीत रिसर्च असोसिएट या पदावर कार्यरत होत्या. लहान मुलगा पियुष यानेही BE मेकॅनिकल केले आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील बोस्टन येथून नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीमधून MS पूर्ण केले आहे. आज तो कॅलिफोर्निया येथील सॉलिडाईम या कंपनीत सिनियर ॲनालिस्ट या पदावर कार्यरत आहे. पियुष यांच्या पत्नी सौ धनश्री यांचाही MS करिता प्रवेश सुनिश्चित झाला आहे. धनश्री सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्या आत्तापर्यंत अक्सेंचर कंपनीत कार्यरत होत्या. सौ उषा मॅडमचा एका छोट्या खेड्यातून सुरू झालेला प्रवास आज इथवर पोहोचलेला बघितल्यावर थक्क व्हायला होतं. सौ उषा मॅडम यांचे पती श्री CD येवले सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. प्रथम उल्हासनगर लाडशाखीय वाणी समाज सेवा मंडळात त्यांनी सलग 10 वर्ष सचिव म्हणून काम पाहिले. कल्याण येथे वास्तव्यास आल्यानंतर कल्याण मंडळामध्ये सुद्धा गेली 10 वर्ष मंडळ अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. हे करत असतानाच मुंबई परिसरात लाडशाखीय वाणी समाज मंडळ समन्वय समितीत स्थापनेपासून सलग 22 वर्ष हिशेब तपासणीस व नंतर कोषाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या आपली जबाबदारी पार पाडली. संस्कार, शिक्षण व पतीचे समाजकार्य ही त्रिसूत्री उषा मॅडम अगदी लिलया पार पाडत राहिल्या. त्यांच्या या कार्यप्रवासाचे सर्व श्रेय ते आपले पती श्री CD येवले यांना देतात. त्यांच्यामुळेच मी हे सर्व करू शकले असं त्या अगदी अभिमानाने सांगतात. असे म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, परंतु सौ उषाताईंच्या यशामागे त्यांच्या पतीचा हात आणि साथ होती, म्हणूनच त्यांचा इथवरचा यशस्वी प्रवास झाला असेही त्या आवर्जून सांगतात. त्याचबरोबर त्यांच्या सासर व माहेरकडच्या दोन्ही परिवाराकडून त्यांना मोलाची साथ व भक्कम पाठिंबा मिळाला. आज मितीला त्यांना त्यांचे सासू सासरे तसेच वडील नसल्याची खूप उणीव भासते. आजच्या या सुंदर सोहळ्याला त्यांचं नसणं त्यांच्या मनाला खूप हुरहुर लावून जातं.
परंतु त्यांचा आशीर्वाद मात्र त्यांना सदैव लाभला व यापुढेही लाभेल यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. सौ उषाताई चंद्रकांत येवले त्यांच्या 33 वर्ष 3 महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेतून प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त होत आहेत. त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य हे सुखासमाधानाचे, निरोगी व दीर्घायू जावो हीच परमेश्वराला प्रार्थना. उषा मॅडम, तुम्ही एक औपचारिकता म्हणून सेवानिवृत्त होत आहात, परंतु तुम्ही ज्ञानार्जन केलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या आणि तुमच्या बरोबर काम केलेल्या शालेय सहकाऱ्यांच्या मनात तुम्ही सतत कार्यरत राहाल यात तीळमात्र शंका नाही. आपणास सेवानिवृत्तीच्या पुनश्च खूप खूप शुभेच्छा.